आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते जगन्नाथ भोईर साहेबांचा सन्मान केला जातोय। आज प्रत्येकाचं सहकार्य म्हणजे घासपाडाच्या ग्रामस्थांना जे सहकार्य केलं आहे त्यांचं विशेष योगदान आहे संपूर्ण स्पर्धेसाठी आहेत। सखाराम म्हात्रे साहेब आपल्या मंचावरती पोहोचलेत, त्यांचा पण सन्मान करूयात। मी सखाराम म्हात्रे साहेबांना विनंती करतो आपण यापुढे आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। सखाराम म्हात्रे साहेबांचा सन्मान केला जातोय, विजयजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय सखाराम म्हात्रे साहेबांचा। आणि मंचावरती उपस्थित असलेले मान्यवर अनंत पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, तर अनंत पाटील साहेबांचा सन्मान देखील आपण घेणार आहोत या मंचावरती। 12th मॅन येऊ द्या जनात बॉईज। अनंत पाटील साहेबांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जातोय। हा सन्मान आपण पाहू शकतायत विजयजी खरज साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळतोय। मॅच सुरू आहे, मॅच ऑन आहे। पहिल्या बॉल वरती विकेटही आलाय जन्नत बॉईज। चंदन सारला लागलेला हा पहिला धक्का आहे, त्यामुळे जन्नत बॉईज एक्स्ट्रा प्रतिनिधी आपण कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवणं गरजेचं आहे। एक संगीत घेऊया आणि मैदानावरती येऊयात पुन्हा एकदा। थँक्यू। खरोखर एक नंबरची स्पर्धा आपण पाहू शकतात। प्रत्येक कॅप्टन्स मात्र या स्पर्धेचं कौतुक करतायत। जबरदस्त आयोजन नियोजन असणारी स्पर्धा आपण पाहू शकतायत। सन्मान्य विजयजी गरज साहेबांच्या नेतृत्वाखाली असणारी स्पर्धा पाहायला मिळते। स्पर्धा HDL चषक 2025चा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतायत। मानाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा जरूर पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केला जितूला मात्र गोल्डन डकचा शिकार जरूर ठरला गेलाय। आणि एका बाजूने आपण पाहतो दीपक खांडेकर हा एक गोलंदाज, अनुभव त्यांच्याकडे भरपूर आहे। बऱ्याच वर्ष क्रिकेटसाठी त्यांनी दिले गेल्यात, परंतु एक समोर फलंदाज पाहिला तर एका बाजूने शिव आणि मनीष हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला। यावेळेस चांगली कामगिरी पाहायला मिळाली, सुरेख अप्रतिम स्वतः यजमान संघ पाहायला मिळतोय। एका बाजूने आई जीवदानी घासपाडा हा संघ, दुसऱ्या बाजूने जन्नत बॉईज चंदन सार। आजच्या दिवसातला हा चौथा मॅच। गणपत पाटील साहेब यांच्या माध्यमातून 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेला आहे। चला आता पारितोषिक येणार आहे त्यामुळे मजा येणार। तुम्ही मला 500 सांगितलं तर मी 500चे डबल करतो, त्यामुळे मला कमी सांगायचं। 500च्या डबल होणार 1000चं पारितोषिक आता लगावण्यात आलेलं आहे। आणि विकेट घेतलं घासपाड्याच्या खेळाडूंनी तर त्यांच्यासाठी 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। काही जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळालं। दीपक खांडेकर सुरेख अप्रतिम। इथे फलंदाजाला जखडून ठेवलं गेलंय शिव, परंतु सुरेख कामगिरी दीपकने केलंय। नयन रम्य कामगिरी पाहायला मिळाली। 4 चेंडूवर आतापर्यंत एकही धाव हलकायला लागत नाहीये। पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केला, त्यानंतर थोडीशी सुरुवात धीम्या गतीने पाहायला मिळाली जन्नत बॉईज या टीम कडून। एक धाव तर परिपूर्ण केली जाईल। मिड ऑफ रोजर क्षेत्ररक्षक पुढे सरसावल्यात। इकडे श्रीगणेशा केला गेलाय जन्नत बॉईज चंदन सार या टीमचा। सुरुवात झाली नव्हती, 4 मध्ये एकही धाव नाहीये। 5व्या बॉलवर एक धाव आलंय। कोण होता आता? मनीष आहे का? माफ करा, आधी आता शिव आला। एकंदरीत आमचे स्कोर थोडीशी चुकी करतायत। आता मात्र समोर शिव आहे। शिवच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर आल्या प्रहार केला जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये येतोय चौकार। षटक क्रमांक समाप्त झाले 5-1 आणि धावसंख्या 5-1 गडी बाद। नक्कीच संगीत थोडं आपण घेणार नाही आहोत कारण की पारितोषिक आणखीन आलेलं आहे। आगरीबाई बिल्ला यांच्या माध्यमातून मागे जी बॅटिंग केली 48 धावा ज्याने केल्या, प्रथमेश आपल्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे। प्रथमेश आपण ते घेऊन जायचं आहे। मॅच सुरू आहे, घासपाड्याचा संघ मैदानावरती आहे। दुसऱ्या बाजूला
चंदन सार आहे जन्नत बॉईजचा संघ आहेत. मजा येणार, रंगत वाढणार. आणि याच वेळी आपण पाहिलं तर आपल्या सर्व महिला भगिनी आहेत, त्यांचंही आता आगमन या मंचाच्या दिशेने होऊ लागलं आहे. माहीत आहेत घासपाड्याचे संघ आता मैदानावरती आहेत. आपल्या महिला भगिनींचं जसं मी म्हटलं ना, घासपाड्याचे ग्रामस्थ, घासपाड्याचे सर्व मुलं, त्यांच्या पाठीमागे स्त्री शक्ती नारी शक्तीचा जो वाटा आहे तोही महत्वाचा आहे. सर्व महिला भगिनी देखील दुपारच्या सत्रामध्ये दाखल होत आहेत. आपले सर्व कामं थोडं बाजूला ठेवले आहेत आणि महिलांचा खास करून एक उल्लेखही आहे. म्हणजे आता 5वा दिवस आहे, पण 5व्या दिवसामध्ये आपली जी कामं असतात ते थोडं लवकर आटोपत आहेत. त्यांना माहीत आहेत की आपली स्पर्धा सुरू आहेत, बाकी कामं तर होणार आहेत. रोज कामं करायच्या जी घरातली कामं असतात ती, पण ती आता थोडं बाजूला ठेवून त्यात 3 ते 5 म्हणजे जवळपास 2 ते 3 तासाचा महत्वाचा वेळ देत आहेत. हे महत्वाचं असणार नितीन पाटील सर. नक्कीच महिलांचं कौतुक करावं लागेल, त्यांच्यामुळे ही मोठी स्पर्धा आपण आयोजन करू शकतोय. त्यांना एकदा सलाम असेल. यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यांचं यथोचित स्वागत केलंय या 6 धावांशी. षटकार 6. थँक्यू. मागच्या मॅच मध्ये अशाच प्रकारची सुरुवात झाली होती. पहिल्या ओव्हर्स थोडंसं धीम्या गतीने पाहिल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रहार केला होता. इकडनं काय घडलं जाईल, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक झेल खाली आहे. सुरेख झेल टिपला गेला. एक तेरी तो एक मेरी, बीच में ये विकेट गिरी, गॉन. थँक्यू. कॅच घेतला त्या ठिकाणी विकास होते. विकासचा झकास कॅच घेतलाय. पण घासपाड्याचा संघ जो खेळतो ना नितीन सर, आता काही जणांचा म्हणजे मुलं आहेत ती सध्या मैदानावरती खेळतात, काही जणांचे भाऊ खेळतात, काही जणांचे मित्र खेळतात, असे सर्वजण आहेत. म्हणून आता मंचावरती काही महिला भगिनी देखील आहेत. काही जणांचे भाऊ आहेत, काही जणांचा मुलगा आहे तो मैदानावरती खेळतोय, काही जणांचे मित्र आहेत ते देखील आता मैदानावरती खेळतात. त्यामुळे इंटरेस्टिंग ही कहाणी तुम्हाला पाहायला मिळतात. प्रथमेश येत आहेत. प्रथमेशसाठी आपण ते पारितोषिक आहे ते या इनिंग ब्रेकमध्ये आपण त्याला देणार आहोत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धावसंख्या जाऊन पोहोचले 11 या अंकावर. एक विकेट जरूर प्राप्त केला. कल्पेशच्या पहिल्या बॉलवर षटकार आला होता, त्यानंतर विकेट जरूर प्राप्त केला गेलाय. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आकाश आलाय. गोलंदाज कल्पेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. यजमान संघ आहे, स्वतःचं घरेलू मैदान, चांगली कामगिरी करावी लागेल या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सुरेख कामगिरी करतोय. जरी पहिल्या चेंडूवर षटकार लागला त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय, ते कल्पेश पाटीलचंही कौतुक करावं लागेल. धावसंख्या आपण पाहिली तर 11 धावा, 2 गडी बाद. नेक्स्ट मॅच आई गावदेवी वैतीपाडा आणि बदाम इलेव्हन चंदनसार हा 5वा सामना असेल. थोड्याशा धीम्या गतीने हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. एक धाव अगदी परिपूर्ण केली जाते. कट करण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल टीम जाऊन पोहोचेल 12 या अंकावर. 12 धावा या स्कोरबोर्डवर लागत आहेत. पहिल्या ओव्हर्समध्ये 5 धावा खर्च केल्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर षटकाराला, त्यानंतर चांगली कामगिरी केलंय. टीमची टोटल 12 रन्स, 12 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहू शकतात. अजूनही 2 बॉल असतील. 4 चेंडूची समाप्ती झालंय. गोलंदाज पुन्हा एकदा मार्कवर. समोर शिवच्या बॅटमधून एक चौकार आला होता. यावेळेस ते डॉट बॉल येतोय. चांगली कामगिरी पाहायला मिळालंय. कमबॅक केलंय. कमबॅक कसं करावं हे कल्पेश पाटीलकडनं शिकावं लागेल, कारण पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर फक्त अवघी 1 धाव खर्च केली. 4 बॉलमध्ये 1 विकेट सी प्राप्त केलाय. शेवटचा बॉल असेल. काहीतरी कानमंत्र जरूर दिला जातोय. हो, सुरेख अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळालाय. षटक क्रमांक समाप्त झालाय 2. टीमची टोटल 6च्या सरासरीनं पाहू शकतात. जन्नत बॉईजचं चंदनसार 12 धावा, 2 गडी बाद. थँक्यू. टायटल सॉन्ग पाहायला मिळते आणि तेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळतात. कल्पेश पाटील, कल्पेश म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम.
दुर्गेश गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. स्कोररच्या भूमिकेमध्ये ओंकार जरूर पाहायला मिळत आहे. 2 षटकाची समाप्ती, 12 धावा. शावेस चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. सुरेख अप्रतिम गोलंदाजीचं प्रत्येकरण पाहायला मिळत आहे. दुर्गेश हा गोलंदाज आधीच्या मॅच मध्ये काही झंझावत पाहिलं होतं. प्रथमच्या बॅटिंग मधनं 48 धावाचं झंझावत पाहिलं होतं. 2 धावा अर्धशतकापासून दूर राहिला. परंतु त्याने म्हटलं की माझ्या गावासाठी आणि टीमसाठी या धावा खूप महत्त्वाच्या होत्या. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टिपण क्षेत्ररक्षक पुढे येतोय. 1 धाव अगदी परिपूर्ण. संकेत पुढे आलाय. 1च धाव असेल. या एकानं धाव फलक पुढे जाईल. 13 धावा या स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. इकडनं थोडीशी बॅटिंग चांगल्या पद्धतीने करावी लागेल जन्नत बॉयज. चंदन सर या टीमला सध्या अडचणीत आहे टीम, कारण षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ आहे आणि धावसंख्या आपण पाहिली तर फक्त 13 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. स्वतःचं घरेलू मैदान आहे. जीवदानी गासपाडा टीम क्षेत्ररक्षण करतंय. धावसंख्या 13 रन्स, 13 धावा, 2 गडी बाद. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. दुर्गेश हा गोलंदाज सज्ज होते मार्कवर. यावेळेस 1 धाव अगदी परिपूर्ण केली जाते. चांगले कौतुक करावं लागेल. गोलंदाज लेग बायचे संकेत पंच दर्शवत आहेत. दिनेश मांगेला सर एका बाजूने पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूने गंगाधर सर, हे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतायत. सन्मान्य किशोरजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहिली तर 14 रन, 14 धावा. इकडनं गिअर चेंज करावा लागेल जन्नत बॉईज चंदन सर या टीमला, कारण सध्या धावा आहेत फक्त 14. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. हो सुरेख कामगिरी करतात. फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम केलं. एकंदरीत जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. चला आई गावदेवी वैतीपाडा अँड बदाम 11 चंदन सर आपल्या टी शर्ट्स आपण कलेक्ट करायचे आहेत. प्लेइंग 11चे फॉर्म आपण घेऊन जा, फिलअप करून आमच्यापर्यंत पोचवा आणि 4 षटकानंतर टॉससाठी यायचं आहे. सध्याच्या षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 14. अडचणीत आहे टीम सध्या जन्नत बॉईज. सन्मानजनक स्कोर उभा केला जाईल का? यावेळेस मात्र हवाई सफर करण्याचा प्रयत्न, इथे फटका फसला गेलाय. दीपक खांडेकर चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत आणि 2 धावा अगदी पाहता पाहता पूर्ण केल्या आहेत. 2 धावांशी टीम जाऊन पोहोचते. 16 धावा. 16 धावा या स्कोरबोर्डवर आपण पाहू शकता. षटक क्रमांक सध्या 3 मार्गस्थ आहे. आता फक्त चेंडू समाप्त झाल्यात. 5 म्हणजे अंतिम बॉल असेल. 16 धावा स्कोरबोर्डवर. 16. गोलंदाज दुर्गेश पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक 1 बाउंड क्षेत्ररक्षण करतोय. कॉर्नर रिझन मध्ये संकेत पुन्हा एकदा चांगली फेकी करतोय. तत्पर षटक क्रमांक 3 इथे समाप्त झालंय. टीमची टोटल 17, 2 गडी बाद. शेवटचं अंतिम षटक असेल. या अंतिम षटकामध्ये किती धावा येतील? एकंदरीत 10 ते 15 धावा येतील का आणि एक सन्मानजनक स्कोर असेल का? कारण सध्या 18 चेंडू नंतर स्कोरबोर्डवर लागतात 17 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर येते. गोलंदाज कल्पेश म्हात्रे. सुरेख मॅनेजमेंट त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. अंतिम 6 चेंडू असतील. आकाश यावेळेस जबाबदारी घ्यावी लागेल. कल्पेश म्हात्रे ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चिराग पुढे सरसावतोय. 1च धाव असेल. 18 धावा या स्कोरबोर्डवर पाहू शकतात. आजचा दिवस पाहिला तर 18 जानेवारी. आजच्या दिवशी विनोद कांबळे यांचा जन्मदिवस. 1972 एकंदरीत त्याने सामने केले होते. 17 कसोटी आणि 104 वन डे इंटरनॅशनल. त्यामध्ये कसोटीमध्ये 4 षटकं, त्यानंतर वन डे मध्ये फक्त 2 शतकं त्याने झळकावली होती. त्यानंतर आताच आपण एक व्हिडिओ मागच्या महिन्यामध्ये पाहिली होती. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, त्यानंतर ते बरे होऊन आले, पण तो फार खराब कारकीर्द राहिली क्रिकेट नंतर. यावेळेस मात्र अगदी बॅटच्या रडारवर आलाय. षटकार ठोकला गेलाय. तो शिवच्या बॅट मधून धावसंख्या जाऊन पोहोचेल 24.
थँक्यू. धावसंख्या 24 रन, 24 धावा स्कोर बोर्ड लागतात. अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष आहे. पुन्हा एकदा प्रयत्न केला गेलाय, परंतु यावेळेस कॉटन बॉलची संधी आहे. आधी एक चेंडू तुझा होता, हा माझा आहे का नाही कल्पेश मात्रेने दाखवले आणि विकेट्स मात्र प्राप्त केले. गॉन. थँक्यू. शेवटचे 3 बॉल आहेत. महिला भगिनी या मॅचचा आनंद घेतात, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज थोडीशी त्यांनाही घाई झाली असेल, कारण आज थोडीशी कामं लवकर उरकावं लागली असतील, कारण त्यांचा मॅच होता. एरवी त्या 2 नंतर इथे उपस्थित होतात, परंतु आज त्यांना 1 नंतर इथे यावं लागलंय. धावसंख्या आपण पाहिली तर 24. प्रफुल्ल प्रफुल्ल आलाय, पर हिंदीमध्ये परफुल. येस, काही जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका पाला, पण एंड टू द गॅप मध्ये चेंडू जर निघून जातोय सीमा रेषा पार. चौकार 4. थँक्यू. सुरेख टायटल सॉन्ग आपण ऐकतायत. प्रफुल्लच्या बॅटमधनं पॉवरफुल आलाय चौकार आणि धावसंख्या 28. 28. शेवटचे 2 बॉल. कल्पेश मात्रे यावेळेस एक धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला आणि फलंदाजला परतीचा प्रवास करावा लागेल. गॉन. चला नेक्स्ट फलंदाज. थँक्यू. चला बदाम 11 चंदन सर आपलं टी शर्ट्स कलेक्ट करून घ्या. टॉस केला जाईल 4 षटकानंतर. शेवटचा बॉल असेल. 28 रन्स, 28 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. चांगली कामगिरी सध्या केली आहे जीवदानी गासपाटा टीमने स्वतःच्या घरेलू मैदानामध्ये. शेवटचा बॉल असेल. या ओव्हर्समध्ये 11 धावा जरूर खर्च झाल्यात. शेवटचा बॉल 28 रन्स. शेवटचा चेंडू असेल. ते डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक समाप्त झालाय 4, म्हणजे पहिल्या इनिंगची समाप्ती. टीमची टोटल 28. 29 धावांचं लक्ष असलं विजयासाठी. दोन्ही कॅप्टन्स आमच्या सोबत जोडले जातील. गावदेवी वैतीपाडा आणि बदाम 11 चंदन सर दोन्ही कॅप्टन्स जोडले जातील अगदी टॉस बॉक्सच्या दिशेने. इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल.
स्वागत आहे पुण्यातील सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षकांनी उपस्थित असलेले आपले सर्व सन्माननीय अतिथी घासपाडा गावचे आपले सर्व ग्रामस्थ वरिष्ठ आणि महिला भगिनी सर्वांचं स्वागत असणार आहे. आपण पाहताय दोन संघादरम्यान रंगलेली मॅच. त्या ठिकाणी होईल टॉससाठी कॅप्टनना विनंती असेल चला आपण लवकरात लवकर दाखल व्हावं. एका बाजूला आई गावदेवी वैतीपाडा शुभम किनी कॅप्टन पाहायला मिळतील त्या टीमचे, तर दुसऱ्या बाजूला बदाम इलेव्हन चंदनसारचे कॅप्टन असणार आहेत बंटी राठोड किंवा जयेश मोने. या दोघांपैकी आपल्याला कॅप्टन आपण लवकरात लवकर यायचे आहेत मंचाच्या दिशेने. त्या ठिकाणी टॉस होणार आहेत. एक पारितोषिक आहे प्रथमेश यांच्यासाठी पारितोषिक होतं आगरीभाई बिल्ला यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे ते प्रथमेशला त्या ठिकाणी आपण देऊयात. मी प्रथमेशला विनंती करतो प्रथमेश आपण यावं, आपलं पारितोषिक आहे ते पारितोषिक त्या ठिकाणी आपण स्वीकारायचं आहे. सकाराम म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण ते 1000चं पारितोषिक जे आहे ते आपण देऊयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. प्रथमेश आहेत आणि प्रथमेशसाठी आगरीभाई बिल्ला यांच्याकडून ते 1000 रुपयाचं पारितोषिक आहे ते 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मात्र देण्यात येत आहे. प्रथमेश कॉंग्रॅच्युलेशन. 48 धावा त्याने बनवल्यात. 2000 रुपयाचं प्राईज आजच्या दिवसामध्ये त्याला मिळालेलं आहे आणि चांगला खेळ दर्जेदार खेळ त्यानं मागच्या मॅचमध्ये केलं. तिथून V24 चंदनसरला मात्र विजयाच्या संपादनापर्यंत घेऊन गेले. टॉससाठी कॅप्टन बदाम इलेव्हन चंदनसर बंटी राठोड थोडं घाई करा, आता वेळ कमी आहे. एका इनिंगमध्ये टॉस करणं आपल्याला गरजेचं असणार आहे, त्यामुळे कॅप्टनला मी विनंती करू आपण लवकरात लवकर या ठिकाणी पोहोचायचं आहे. काही वेळामध्ये टॉस होणार आहेत. मॅचला सुरुवात होत असताना पाहायला मिळतं टार्गेट मैदानावरती ठेवलं 29 धावेंचं टीम आई जुदानी घासपाडा संघासमोर ते जन्नत बॉय चंदनसर या संघानं, आणि 29 धावेचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हेही आपण मॅचमध्ये पाहणार आहोत. पारितोषिके आज भरपूर पारितोषिक असणार आहेत त्यामुळे त्या गोष्टीची चर्चा होणार आहेत. नो डाऊट अबाउट. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, बॉलला स्लाइस करण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवरती फटका दर्जेदार खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात दूरवर, चेस करावं लागलंय क्षेत्ररक्षकाला आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मैदानावरती घडलंय काय त्याची चर्चा असणार आहे. पंचांचा सिग्नल, मिळतील धावा 4. पहिल्याच बॉलवरती चौकार. कल्पेश पाटील कल्पेश म्हात्रे ओपनर जोडी ही भारी, ऑलराऊंडर आहेत त्यांचे भारी ही कामगिरी. ऑलराऊंडर अष्टपैलू आणि गणपती पाटील साहेबांकडून बॅक टू बॅक 3 चौकार, बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी. नाही ना 6 साठी सांगितलंय, मास्टर माइंड आहेत. आणखीन एक फटका आलाय पुन्हा एकदा कल्पेशच्या बॅट मधून, तो निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पार 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 पार. चौकार. कल्पेश पाटील कल्पेश म्हात्रे ओपनर जोडी ही भारी, काय पारितोषिक लावणारे फक्त हुशार असतात, पक्के हुशार असतात. आता गणपती पाटीलांना बरोबर ती भविष्यवाणी माहीत आहे की चौकार येणार आहेत, पण त्यांनी सांगितलं नाही चौकार नाही, सिक्सरसाठी पारितोषिक आहेत. थोडं बाजूला पण गेलं. धावा फलकावरती लगावल्यात 8. टार्गेट मैदानावरती आपण पाहिलं तर 29 धावेचा टार्गेट ठेवण्यात आलेला आहे. 22 बॉलचा काही शेष आहेत. 22 बॉलमध्ये 21 तितक्या धावा बनवायच्या होत्या, तर धावा नाही बनवू शकला. जन्नत बॉय चंदनसरला किमान 50च्या वरती जायचं होतं. फटका खेळलाय, समोर खेळलाय, फोर्स केलाय, क्षेत्ररक्षक आलाय, घेतलाय कॅच, संपलाय कल्पेश पाटीलचा खेळ. पहिली विकेट हवी होती, ती पहिली विकेट आलाय कल्पेश पाटील. बॅक टू दी पवेलियन. गॉन. विकेट मैदानावरती आल्या. फलंदाज मैदानावरती बाद झाल्या. पहा कशा प्रकारे फलंदाज बाद झाला तेही मात्र स्क्रीनवरती सध्या DBN लाईव्हला मात्र दाखवल्या जात आहेत. 8 वरती पहिला धक्का लागलाय. चिराग मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्त्वाचे खेळाडू हेही आहेत. आज चिराग मात्र कशा प्रकारे बॅटिंग करणार तेही पाहण्यासारखं असतं. स्क्रीनवरती सध्या आपण हे दृश्य पाहू शकतायत. 8 वरती पहिला विकेट गमावलं होतं टीम आई जुदानी घासपाडानं. पुढचा बॉल, आक्रमण, हवेमध्ये खेळलाय बॉल, झेलची संधी. ओ
हा कॅच सोडलाय का नक्की मॅच सोडलाय तर तेही नाही माहीत. साधा सोपा कॅच होता तो मात्र धरतीला दान केलाय आणि म्हणजे जसं एखाद्या आंब्याच्या झाडावरून आंबा पडावा पण तो आंबा हातामध्ये पडावा की हाताच्या बाहेर पडावा तोच प्रश्न होता. बरोबर आले होते कॅचवरती पण तो कॅच निसटलाय. मिळालेलं जीवनदान या मॅचमध्ये थोडं तर महागडं ठरणार आहेत. पहिल्याच बॉलवरती आक्रमक भूमिकेमध्ये होते बॅटर चिराग आणि चिरागचा कॅच सुटलाय. कॅच सुटल्यानंतर जीवनदानही मिळालंय. धाबा फलकावरती 9 धाबा. टार्गेट मोठं नाहीत. मोठ्या टार्गेटमध्ये तुम्हाला सध्या तितकं मोठं टार्गेट तुम्ही सेट नाही केलं. समीकरण मैदानावरती आहेत 20 बॉल. 20 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 20 धाब्यांचं लक्ष हे मॅचचं समीकरण आहे. या 2 बॉल नंतर आपण टॉसच्या दिशेने वळणार आहोत. 20 बॉलमध्ये 20 धाब्याचं लक्ष तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क्सवरती आपल्याला पाहायला मिळतात जितू यादव. फटका समोर खेळलाय. छान स्ट्रोक खेळला परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॉलला अडवतात शिव आहेत. शिवनं मात्र या बॉलला स्टॉप केला. एका धाब्यावरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. एका धाब्याने संघाची धावसंख्या धावफलक्यावरती फ्लाय होत असताना जाऊन पोहोचतात डबल डिजिटल स्कोअरमध्ये 10 धाबा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 रन ऑन स्कोअर कार्ड लगावले गेलेत. 29 धाब्याचा पाठलाग सुरू असताना 19 धाब्याची जुनी गरज. 19 बॉलमध्ये चिराग चिंट्या यावेळी सन्मान देत आहेत आणि सन्मान देत असताना मात्र 1 धाव कंप्लीट केलं. दुसऱ्याचा प्रयत्न कल्पेश मात्र लगेचच वाळे. 2 धाबा मात्र कल्पेशने पूर्ण केल्यात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलक्यावरती जाऊन पोहोचेल. आफ्टर फर्स्ट ओव्हर 12 रन 12 धाबा धावफलक्यावरती लगावल्यात. 1 विकेट मात्र गमावले. टीम आई जुद आणि घासपाडा संघानं या धाब्यांचा पाठलाग करत असताना एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये संगीत ऐकूया. संगीत नाही ब्रेक नाही होणार. तिथे आपण डायरेक्ट टॉसच्या दिशेने वळणार आहोत. टॉसच्या दिशेने जॉईन आहेत नितीन पाटील साहेब. चला टॉस केला जाईल. सन्माननीय सकाराम म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते केला जाईल पुढच्या मॅचचा टॉस. सखरामजी म्हात्रे साहेब आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूने गावदेवी वैतीपाडा टीम आहे. दुसऱ्या बाजूने बी चंदनपार 24 टीम आहे. एका बाजूने घासपाडा आहे. असा हात काय करा. उलवावरती बोलू का मी बोलू कोण बोल सिटी खाली टाका काय काढला पाहिजे ना खाली खाली टाकायचं तो कॉइन. चला टॉस होतोय. खाली पण शिटी कॉल केला. एकंदरीत घासपाडा आलाय. मी विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं. हे टॉस जिंकला. एकंदरीत काय डिसिजन मॅचही चालू आहे. सत्रक्षण आयोजन नियोजन कसं वाटतं ज्याप्रमाणे प्रत्येक जर्सी आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे यंदाच्या वर्षात. दरवर्षी आयोजन चांगलं असतं. यावर्षी सुद्धा चांगलं आयोजन केलं. मॅन ऑफ द सिरीज बाईक ठेवले. मस्त वाटतंय. किती धावांचा कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न केला. तुम्ही फार दूरवरून प्रवास केलाय. 30-35 टॉस जिंकल्यास तुम्ही काय निर्णय घेतला असता. फिल्डिंगच. आयोजन नियोजन कसं वाटतं यंदाच्या वर्षात काहीतरी वेगळं पण पाहायला मिळतंय. आयोजन नियोजन अप्रतिम आहे. खूप खूप शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. टॉस जिंकलाय गावदेवी वैतीपाडा टीमनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 17 बॉलचा खेळ मैदानावरती 11 धाब्याची गरज. कल्पेच्या बॅटमधून षटकार आलाय परंतु आताचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघालात. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू मात्र जात असताना पाहायला मिळालात. प्रथमेश भोईर यांच्याकडून एक पारितोषिक आलात. बॅक टू बॅक 3 षटकार जर कल्पेश मात्र यांच्या बॅटमधून येत आहेत तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज मात्र या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. रन स्कोअर कार्डवरती आपण पाहिलं तर 18 धाबा करायच्या 29. पुन्हा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र तेवढा पाहायला मिळाला नाहीत. निर्धाव चेंडू मात्र मैदानावरती फेकण्यात आले. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आफ्टर 1.3 ओव्हर्स नावा 18 रन लॉस ऑफ 1 विकेट्स. 18 धाब्यांवरती मात्र 1 विकेट आतापर्यंत गमावण्यात आलेले आहेत. अजूनही 3 बॉल मात्र मैदानावरती शेष आहेत शिल्लक आहेत. या षटका दरम्यान समरजित यादव मैदानावरती पाहायला मिळतात गोलंदाजीवरती. समरजितचा बॉल फुलटच बॉल त्याला मात्र दिशा दिलंय आणि बॉल मात्र निघून गेलाय. क्षेत्ररक्षकाला बीट करत सरळ सीमारेषेच्या पार 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 चौकार. जीवदानी घासपाड क्रिकेट संघ आहे वो 1 नंबर. आई जीवदानी घासपाड क्रिकेट संघ आहे वो 1 नंबर. जीवदानी घासपाड क्रिकेट संघ. थँक्यू. चौकार मैदानावरती ठोकलाय. चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धाबा धावफलकावरती लगावल्यात. आता ही मॅच जवळपास आपण पाहिलं तर या मॅचमध्ये समीकरण आहे. 14 बॉलचा खेळ बाकी असेल. 7 धावेची गरज. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला बदाम इलेव्हन चंदन सरचा संघ पाहायला मिळेल. भूपेंद्र रिंजड दाखल होत आहे. त्याच्यानंतर प्रसाद गुरव यांना आपण पाहताय. ते सर्व दाखल होत असताना आपण पाहू शकणार आहात नेक्स्ट मॅचमध्ये. बंटी राठोडच्या प्रतिक्रिया ऐकल्यात. यावेळचा शॉट पुन्हा चांगला खेळलाय. तो देखील निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर सफर करत असताना कल्पेश म्हात्रे यांच्या बॅटमधून ट्रेडमार्क शॉट चौकार 4. कल्पेश पाटील
मंचावरती बरोबर कल्पेचा मुलगा पण आलाच, तो पण पाहतो ही मॅच. तो पण आता बघतोय, कल्पेचं नाव घेतलं का तो पण बघत राहिलाय. सध्या कल्पेचा मुलगा समोर आहे, त्याच्या समोर तो आता बॅटिंग करतोय कल्पेश म्हात्रे. आता विकेट आलं मैदानावरती. फलंदाज बाद होणार आहेत. 3 धावेची गरज आहे ह्या मॅचला जिंकण्यासाठी. समीकरण 3चं आहेत. 12 बॉलचा खेळ बाकी आहेत आणि 12 बॉलमध्ये करायचे 3. नवीन बॅटर मैदानावरती जोपर्यंत दीपक दाखल होईल तोपर्यंत आपण ऐकूयात आणखीन एक संगीत. दीप रवी पाटील यांच्याकडून एक पारितोषिक येतं. चिंटूनं जर षटकार मारला तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज असणार आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी आता 12 बॉलमध्ये 3 धावा करायच्या आहेत. एका बाजूला दीपक खांडेकर, दुसऱ्या बाजूला चिराग पाटील, अर्थातच चिंटू आपल्याला पाहायला मिळतो. तो सध्या मैदानावरती आहे. 12 बॉलमध्ये 3 धावेचं लक्ष असणार आहे. जन्नत बॉय चंदन सरना मात्र सुरुवातीला धावा नाही बनवलात. आईजुदाने घासपाडानं त्यांच्या अगेन्स्ट 26 केला. 2 विकेट त्यांना ते गमावले. टार्गेट 29चं होतं. 12 बॉलमध्ये 3 धावेची गरज. या मॅचचं समीकरण गोलंदाज पुन्हा पाहायला मिळतात. 12 बॉल 3 रन. 12 मध्ये 3. आक्रमण करण्याचा प्रयत्न, उंच गेलाय बॉल परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर नाही गेला. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा घेतल्यात. मैदानावरती आता फुटबॉल खेळलाय, तिथे दृश्य देखील जाणवल्यात आणि 3 धावेनं हा मॅच संपलाय. मॅचला जिंकलाय टीम आई जुदानी घासपाडा संघानं. पहिला मॅच आपल्या नावी केलेला आहे, त्याबद्दल त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन्स. टीम जन्नत बॉईज आपण या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात त्याबद्दल घासपाडा HDL